नमस्कार प्रेक्षक हो, निसर्गाच्या कुशीत या ट्रॅव्हल पॉडकास्टमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपल्यासोबत आहेत पक्षीमित्र सागर म्हात्रे सर. सर नमस्कार. 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 आणि आज सर आपल्याला रण ऑफ कच्छ मध्ये घेऊन जाणार आहेत. तर सरांना मी रण ऑफ कच्छ बद्दल अर्थातच माहिती विचारेन. जरूर. सगळ्यात आधी धन्यवाद. मला वाटतं हा जो निसर्गाच्या कुशीत ही जी सिरीज आहे ही माझ्या मते लोकांना याचा नक्कीच फायदा होईल आणि मला ती पॉप्युलर होताना पण दिसतेय. सर यासाठी तुमचं धन्यवाद. थँक्यू. आता आपण रण ऑफ कच्छ विषयी बोलू. रण ऑफ कच्छ विषयी बोलायचं म्हणजे मी म्हणेन की एक याच्यात थोडासा मी वेगळा विषय घेतो. आपण एक म्हणतो की ह्युमन परसेप्शन म्हणजे माणूस जे बघतो आणि स्वतःचं एक मत तयार करतो. तर ते ह्युमन परसेप्शन रण ऑफ कच्छ मध्ये तुम्ही जर वापरलं की रण ऑफ कच्छ मध्ये गेलात तर आता रण ऑफ कच्छ आहे कुठे तर जे सेंट्रल गुजरात आहे तिथे रण ऑफ कच्छ आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर अहमदाबादवरनं विरमगावला गेलात आणि मुंबईहून डायरेक्ट ट्रेन सुद्धा आहे तर विरमगाव पासून रण ऑफ कच्छ चालू होतं आणि जे तुमचा जो भुज वगैरे जिल्हा आहे तिथपर्यंत असतं ते आणि त्याच्यानंतर ग्रेट रण ऑफ कच्छ येतं. तर हा जो रण ऑफ कच्छचा छोटा भाग आहे म्हणून त्याला लिटल रण ऑफ कच्छ म्हणतात. ग्रेट रण ऑफ कच्छ जे आहे ते पाकिस्तानला लागून आहे. तर जरी आपल्याला लिटल रन ऑफ कच्छ आपण म्हणतो तरी हा जो जिओग्राफिकल एरिया किंवा भूभाग आपण ज्याला म्हणतो तो काही छोटा नाहीये. त्याचं जवळजवळ 5,000 स्क्वेअर किलोमीटर एवढा मोठा एरिया. आता आपण गेल्या एपिसोडमध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क विषयी बोललो. ते फक्त 1100 स्क्वेअर किलोमीटर आहे. हे त्याच्या 5 पट आहे. तर मी जे ह्युमन परसेप्शन म्हणत होतो की तुमचं एखाद्या गोष्टीविषयी मत होतं तर कुठलाही माणूस जर पहिल्यांदा रण ऑफ कच्छ मध्ये गेला आणि बघितलं की हे तर रण म्हणजे अक्षरशः फ्लॅट जमीन आहे, डेझर्ट आहे, याच्यात फारशा वनस्पती सुद्धा नाहीये, पाण्याचा प्रचंड अभाव आहे. तुम्हाला पाणी दिसणं म्हणजे जे तुम्ही याच्यात जाता साधारण नोव्हेंबर एंडला याचा सीझन सुरू होतो. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च याच्यात तुम्हाला पाण्याचा असा तिथं टिपूस सुद्धा मध्ये मध्ये जर वेटलँड बॉडीज सोडल्या, पाणथळ जागा सोडल्या तर त्या 5,000 स्क्वेअर किलोमीटर मध्ये तुम्हाला पाण्याचा एक थेंब बघणं पण कठीण आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जितकी लांब नजर जाईल तितकं डेझर्ट आहे, तितकं वाळवंट आहे. आणि सगळ्यात आधी जे लोक समजा कोकणातनं आलेली आहेत किंवा ज्या लोकांनी हिमालय पाहिलेलं आहे त्यांचं असं परसेप्शन होऊ शकतं की अरे इथे काहीच नाहीये आणि परत येण्याची सुद्धा इच्छा होऊ शकते. पण निसर्ग जो आहे किंवा ज्याला आपण निसर्ग वाचन म्हणूया ह्याच्यात तुम्हाला पेशन्स ठेवायला लागतो. हे जे रण आहे हे त्याची स्वतःची बायोडायव्हर्सिटी आहे. जरी ती ग्रेट नसली तरी गुड आहे, चांगली आहे. आणि इथला जो रिप्रेझेंटेटिव्ह प्राणी आहे म्हणजे ज्याला आपण इंडिकेटर ऑफ नेचर म्हणूया तो आहे घडखूर म्हणजे ज्याला आपण एशियाटिक वाईल्ड ॲस म्हणतो. तर जसा आपला महाराष्ट्रात तुम्ही पाळलेली गाढवा बघता तसा हा एक गाढवासारखा दिसणारा प्राणी आहे. पण ह्या प्राण्यांनी खेचर म्हणतो ना मराठीत त्याला? नाही, खेचर हे जे असतं ते घोडा आणि गाढव याच्यामधला संकर असतो, क्रॉस ब्रीड असतं. हे प्युअरली गाढव आहे. आणि याचं वैशिष्ट्य काय तर हा त्या रणामध्ये एंडेमिक म्हणजे त्या फक्त रणामध्येच आढळेल असा प्राणी आहे. तर आता आपण रणाविषयी आधी बोलूया की साधारण 5,000 स्क्वेअर किलोमीटरचं रण आहे आणि जसं जसं तुम्ही निरीक्षण तुमचं वाढवत जाल आणि हळूहळू त्या रणामध्ये प्रवास करत जाल, अर्थात तुम्ही जर स्वतः गाडी घेऊन इथे गेलात तर हरवण्याचे पण चान्सेस आहेत. कारण जसं तुम्हाला इतर ठिकाणी बाबा ह्या वडाच्या झाडापासून तुम्ही उजवीकडे वळा आणि ह्या तलावानंतर डावीकडे वळा, त्यानंतर तर इथे काहीही सायन्स नाहीये, जिओग्राफिकल साईन नाहीये, ट्रॅफिक सायन्स तर नाहीच नाहीये. त्यामुळे तुम्हाला ऑफकोर्स गुगल मॅप सोडलं तर तुमचे हरवण्याचेही चान्सेस तेवढेच आहेत. त्यामुळे जाणकार माणसाबरोबर जाणं आवश्यक आहे. कारण तुम्ही एकदा रणाच्या थोडस 3 किलोमीटर जरी आतमध्ये गेलात तरी
मग ज्या वस्तीतून तुम्ही आलात ती वस्ती दिसेनाशी होते अच्छा. 3-4 किलोमीटर नंतर. आणि मग सगळ्या दिशा सारख्याच आहेत. तुम्हाला पूर्व कुठली, पश्चिम कुठली आणि उत्तर दक्षिण कुठली काही सांगता येणार नाही. अरे बापरे. तर असं आहे. सूर्याची दिशा तुम्ही पाहिलीत तर तुम्हाला समजेल की बाबा चला इथून सूर्य उगवतो म्हणजे ही पूर्व आहे. बाकी कुठल्याही प्रकारच्या खाणाखुणा नाहीयेत. तर हे झालं रण ऑफ कच्छ याचं साधारण जिओग्राफिकल लोकेशन डिस्क्रिप्शन. इनफॅक्ट थोडासा इतिहास असाही आहे की गुजरात आणि महाराष्ट्र याचा कॉमन भाग जो आहे मुंबई आणि सुरत वगैरे हा पूर्वी एकच होता. 1 मेला आपलं महाराष्ट्र राज्य निर्मिती झालेली आहे तेव्हा ते राज्य वेगळं झालं. तर तुम्हाला महाराष्ट्रातले आपले जे ड्राय एरिया आहेत तसं सिमिलर गुजरात मधले ड्राय आहेत. आणि ते साधारण तुमचं सुरत हे संपलं अंकलेश्वर कि मग ते बडोद्यापासून तुम्हाला हा सिमिलर ड्राय एरिया चालू होतो. तर ह्याच्यात ग्रेट रण ऑफ कच्छ मध्ये तुम्ही जर प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला बाय रोडही जाता येईल. कारण आता मुंबई अहमदाबाद एक्सप्रेसवे पर्यायी मार्ग सुद्धा आहे मुंबई दिल्ली, पण तो कदाचित लांबून जातो. ट्रेन खूप सुटेबल आहे अहमदाबाद आणि तुम्ही तिथून अहमदाबादवरनं विरमगावला जाणं अपेक्षित आहे. तर ही जी सँक्च्युरी आहे ही साधारण 1971 मध्ये ह्याला नाव दिलं गेलं. जिओग्राफिकल एरिया पूर्वीही होता. आणि याचं वैशिष्ट्य काय तुम्हाला सांगतो की हा एरिया पावसाळ्यात संपूर्ण पाण्याखाली असतो. याच्यात गुजरात मधल्या 5 नद्या येऊन ह्या भूभागाला मिळतात आणि हा भूभाग लोअर दॅन मीन सी लेवल आहे. म्हणजे समुद्र सपाटी खाली आपण जे म्हणतो तसा आहे तो. आणि त्या 5 नद्या येऊन याच्यात गायब होतात. म्हणजे त्या संपूर्ण अंडरग्राऊंड जातात. आणि पावसाळ्यात हा जो ग्रेट रण ऑफ कच्छ जो तुम्हाला ऍब्सोल्युटली ड्राय दिसतो, संपूर्णपणे कोरडा, तो पावसाळ्यात एक मोठा तलाव असतो. आणि त्याच्यात पावसाळ्यात जे श्रिम्प असतात कोळंबी सारखं जे पण त्याचं मासेमारी चालते. ही खूप जुनी 16व्या-17व्या शतकापासून मासेमारी चालते. तर तुम्हाला बोटी वगैरे त्या ज्या मासेमारीला वापरतात त्या बोटी तुम्हाला ड्राय सीझन मध्ये त्या जमिनीवर दिसतील. त्यामुळे काही प्रवाशांना ही आश्चर्य वाटतं की अरे ही तर जमीन आहे आणि मला पाणी कुठे गेले 10 किलोमीटर आणि पुढचे 10 किलोमीटर ही दिसलं नाही, तर मग बोटी कशा? तर त्या बोटी पावसाळ्यातल्या असतात. तर ते हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. लिटल रन ऑफ कच्छ मध्ये तुम्हाला, कारण हे जमिनी मीन सी लेवलच्या खाली आहे, तर तिथे पाणी खाली असतं जमिनीखाली. आणि साधारण समुद्राचं पाणी आहे ते झिरपतं. आणि ते झिरपून तिथे पूर्वी सॉल्ट म्हणजे आपल्या मिठाचा बिझनेस चालायचा. आता सोलार पॅनलची डेव्हलपमेंट झाल्यानंतर बऱ्याचशा लोकांनी सबसिडी घेऊन सोलार पॅनल लावून हे पाणी जमिनीतनं काढायला लागतं. तर ते पाणी काढून मग तिथे मिठाची शेती. मग त्याला मिठाचा आगर हा जो मराठीत शब्द आहे त्याला गुजरातीत आगड हा शब्द आहे. आणि जो मीठ पिकवतो त्याला आगडिया म्हणतात. पण हे आगडिया लोकांचं जे आरोग्य आहे हे तेवढंच धोक्यात आहे. कारण हे लोक दिवसभर उन्हात ऊन तिथे 50 डिग्री पर्यंत जातं. दुर्दैवाने त्यांचे जे पाय आहेत ही सगळी विदाऊट एनी टूल्स केली गेलेली मिठाची शेती आहे. त्यांचे पाय त्या कॉन्सन्ट्रेटेड मिठाच्या पाण्यात असतात. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी पण जडतात. कारण तुमचं पाय दिवसातले 12 किंवा 10 तास किंवा इव्हन 8 तास मिठाच्या पाण्यात असण्याने जे काही त्रास होतात, तसं बघायला गेलं तर मिठाचं पाणी हे आपण अँटीसेप्टिक म्हणून वापरतो. पण इथे कदाचित त्याचा एक्सेस जास्त प्रादुर्भाव आहे. त्यामुळे हे कारण आहे की इथे जो आगडिया आहे ह्याला वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ इश्यूज होतात. आणि तुम्ही उन्हात पण आहात आणि मिठाच्या पाण्यामध्ये उभा आहात तासन तास, ह्यामुळे सुद्धा वरूनही इफेक्ट होतोय आणि पाय भाजले जात आहेत. अशा याने फार दुष्परिणाम होऊ शकतो. राईट. त्यानंतर इथे युनेस्कोनी हे एक जे ग्रेट रन ऑफ कच्छ लिटल रन ऑफ कच्छ याला कच्छ बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून नाव दिलंय. तर हे युनायटेड नेशन्सचं जे एखादी गोष्ट आयडेंटिफाय करायचं हे असतं हे खूप चांगलं असतं. याच्यामुळे
जसं मी गेल्या वेळेला सांगितलं की रामसार कन्व्हेन्शन जे आहे त्याच्यात रामसार कन्व्हेन्शनवाले कोणीही येऊन तिथे काही प्रोटेक्शन करत नाहीत, पण ह्याच्यात मदत काय होतं तर पब्लिक प्रोटेक्शन मिळतं की बाबा पब्लिक प्रेशर बनू शकतं की बाबा ही युनेस्को हेरिटेज जागा आहे, इथे तुम्ही काहीही कमर्शियल ऍक्टिव्हिटी करू नये. इनफॅक्ट काही वर्षापूर्वी तिथे कार रॅली घ्यायचा काही प्रयत्न झालेला. कार रॅली जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी घेता तेव्हा या ठिकाणी सांडा म्हणजे स्पायनी टेल लिझर्ड म्हणून एक साधारण एवढा लांब एक लिझर्ड राहतं, तर हे कम्प्लिटली जमिनीवर आणि ती जगातली एकमेव स्पीशीज आहे की जी फक्त व्हेजिटेरियन फूड खाते. बाकी सगळे सरडे जे आहेत ते नॉन व्हेजिटेरियन. कोणी सरडा ते कीटक खातं, तर कोणी सरडा छोटेसे नाकतोडे वगैरे हे खातं. तर हे जे सांडा जो आहे तो ऑलरेडी मेडिकल युजेससाठी लोकांनी पकडून त्याची खूप हत्या केलेली आहे आणि त्याच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत स्पायनी टेल लिझर्ड बद्दल. तर आणि त्यात पुन्हा मग घोरपडी, मुंगूस वगैरे असे जे जमिनीत राहणारे आणि जमिनीवर राहणारे प्राणी आहेत यांच्या संरक्षणासाठी ह्या रॅलीला परमिशन नाकारली गेली. तर हे जे कॉन्झर्वेशन मेथड्स आहेत किंवा जी उदाहरणं आहेत ही खूप छान आहेत की बाबा रॅली कदाचित 1 दिवस होईल किंवा 2 दिवस होईल, पण ते प्राणी त्यांचं घर एवढंच आहे. इनफॅक्ट आणखी बऱ्याच वेळेला हे जे गडखूर जो आहे एशियाटिक वाईल्ड लाईफ ह्याला छोट्याशा एरियात आणखी पुश करून किंवा बाकी एरियामध्ये डेव्हलपमेंट का करू नये वगैरे या प्रकारचं. तर ते आपण हा विषय गेल्या वेळेला सुद्धा चर्चा झाली आपली की एखाद्या प्राण्याला हे 5000 किलोमीटर ऐवजी तू फक्त या 500 किलोमीटर मध्ये तुझं बघ काय करायचं ते, बाकी एरिया आम्ही ह्युमन सिव्हिलायझेशन साठी ज्याला की अँथ्रोपॉलॉजिकल ऍक्टिव्हिटी म्हणतात त्यासाठी डेव्हलप करतोय, तर तू याच्या बाहेर येऊ नको असं सांगणं ही चुकीचं आहे. शेवटी ह्या प्राण्याचं इनफॅक्ट थोडासा आपण गडखूरचा इतिहास घेऊया का? गडखूर पूर्वी जसा सिंह युरोप पर्यंत मिळायचा, म्हणजे तुम्हाला आठवत असेल की जे रोमन संस्कृती आहे तर त्यांचे जे शक्ती प्रदर्शनाचे खेळ व्हायचे कोलेझियम मध्ये तिथे सिंह सिंह पाहिले होते लोकांनी. आता त्याच्यात सिंहांची नोंद आहे. युरोपमध्ये सुद्धा सिंह मिळाल्याची नोंद आहे. तसंच हा जो घडखूर आहे हा पूर्वी अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण इथपर्यंत पसरलेला. जेवढे जेवढे डेझर्ट एरिया आहेत तिथे सगळ्यामध्ये हे घडखूर होते. पण त्याची म्हणजे मांसासाठी म्हणा म्हणजे खाण्यासाठी इतकी हत्या झाली की शेवटी एका वेळेला ते फक्त 600 राहिले. म्हणजे तो प्राणी आपल्याला आज कदाचित दिसला नसता, पण पुन्हा इंडियन गव्हर्नमेंटनी सगळ्यात सक्सेसफुल कॉन्झर्वेशन संरक्षण करण्याचा प्रोग्राम केला आणि आता त्यांची संख्या साधारण 4000वर आहे. तरी हे ज्याला आपण क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे अगदी धोक्यात नसेल तरी तो साधारणपणे धोक्यात आहे असं आपण म्हणू शकतो. तर जसं मी आधी म्हणालो की काही प्राणी जे असतात हे त्या बायोडायव्हर्सिटीचे किंवा त्या जॉग्राफिकल एरियाचे इंडिकेटर्स असतात की ते त्या प्राण्याची हेल्थ ही त्या हॅबिटॅटची हेल्थ असते. तर त्याचं हे इंडिकेटर होतं की त्या पर्टिक्युलर भूमीवर किती अतिक्रमण झालं किंवा शिकारी लोकांनी ह्या प्राण्याची किती हत्या केलेली आहे की त्याला या पृथ्वी तलावरनं नामशेष व्हायची वेळ आलेली आहे. तर हे जे सगळं आहे हे सुदैवाने थांबवलं गेलं आणि ह्याच्यात नुसते गव्हर्नमेंटचे प्रयत्न नसतात, तर माझ्या मते सगळ्या लोकांनी सुजाण व्हायला पाहिजे की बाबा हा घडखूर काय आहे, हा इंडिकेटर कसा आहे, मग ह्याची संख्या कमी झाली तर काय होईल. ह्या प्रकारचं ज्याला आपण शास्त्रीय विचार म्हणूया तो करून जर गव्हर्नमेंटकडे तुम्ही दबाव म्हणा, मागणी म्हणा, तुम्ही विनंती म्हणा, काही एक केलं तरी शेवटी ते सरकारी गव्हर्नमेंटला ते सरकारी यंत्रणा ज्याला आपण म्हणतो त्यांना हे ऐकायला लागतं. त्यासाठी MOEF सारखं डिपार्टमेंट आहे, फॉरेस्ट सारखी वेगळी मिनिस्ट्री आणि आता त्यांचे अधिकार हळूहळू ज्याला आपण एम्पॉवरमेंट म्हणतो की उदाहरणार्थ आपल्याकडे जे कांदळवनं किंवा मँग्रुव्ज जे आहेत, तुम्ही जर एक 20 वर्षापूर्वी जर कोणाला विचारलं की बाबा याची कंप्लेंट कोणाकडे करायची की इथं कांदळवनं तोडली जात आहेत, तर कुणीही पुढे यायचं नाही. पण आता फॉरेस्ट डिपार्टमेंटने रीतसर पाट्या लावायला सुरू की बाबा हे
प्रतिबंधित किंवा प्रोटेक्टेड एरिया आहे. तर ह्या प्रकारचं एक साधारण पब्लिक प्रेशर याच्याविषयी करता येतं. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि सरांकडनं जाणून घेऊया रण ऑफ कच्छ बद्दल अधिक माहिती. तुम्ही आस्वाद घेताय निसर्गाच्या कुशीत या ट्रॅव्हल पॉडकास्टचा. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहोत निसर्गाच्या कुशीत हा ट्रॅव्हल पॉडकास्ट सागर म्हात्रे सरांबरोबर. सर, रण ऑफ कच्छ बद्दल बरंच प्रेक्षकांना आमच्या सगळ्यांना आकर्षण आहे, कारण ते फक्त आपण शाळेमध्ये आय थिंक ते पुस्तकांमध्ये रण ऑफ कच्छ ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, आणि पण प्रत्यक्ष जाऊन तिथे आपल्याला कुठले पक्षी आणि प्राणी पाहता येतील. आणि टायगर्स तिथे फार असतात नाही? अच्छा, ओके. टायगर्स ना खूप भेट होते तिथे. नाही, हा तेच असं डेन्स जंगल लागतं, कारण त्यांना तर त्याचा प्रे बेस लागतो. अच्छा, ओके. मला वाटतं आपण एक टायगर्सवर वेगळा एपिसोड गेल्या बोललेलो. तर कारण ना तुमचं टायगर्सचं जेवढं नॉलेज असेल तेवढं तुम्हाला मी म्हणेन की भारताविषयी नॉलेज आहे. कारण भारताची जंगलं आता एक हे लिटल रण ऑफ कच्छ वगैरे सोडलं, इट इज ऑल अबाउट टायगर्स आणि एलिफंट सुद्धा ना. एलिफंट सुद्धा. पण एलिफंट्स कसं आता समजा तुम्ही ताडोबा वगैरे पकडलं तिथं नाहीयेत, कारण आत्ता बाय द वे महाराष्ट्रात एलिफंट्स यायला हत्ती यायला सुरुवात झालेली आहे. जे सावंतवाडी जिल्ह्यात जे दोडामार्ग म्हणून जे तालुका गोवा बॉर्डरला, तिथे आत्ता त्या गावात हत्ती आणि हत्तींचे कळप दिसायला लागले. मग हे एक निशाणी आहे की तिथे हत्तींना खाण्यासाठी काहीतरी आहे म्हणून ते येतात. जर ते एकदम ज्याला आपण डिग्रेडेड जंगल असतं ते हत्ती नसते आले. अच्छा, आता ही एक नवीन माहिती आपण म्हणजे ते साऊथ इंडियात वरती गोव्यापर्यंत ट्रॅव्हल करतायत. जो कर्नाटकाचा अरेबियन सी कडचा भाग आहे, सॉदर्न कर्नाटकाचा, तिथपर्यंत हत्ती येतात आणि तिथून ते सावंतवाडी जिल्ह्यात येतात. मला खूप फॅसिनेशन आहे हत्ती आणि वाघाबद्दल. बिलकुल आपण बोलूया. आणि या दोन्ही प्राण्यांवर आपण कमीत कमी एक एपिसोड करूया. वाव, जरूर. तर आता आपण बॅक टू रण ऑफ कच्छ. तिथे काय काय आहे तर जे वेटलँड आहेत आणि जी आसपासची गावं आहेत त्यातलं एक गावाचं नाव घेईन मी, पाटडी म्हणून गाव आहे, मला अजूनही लक्षात आहे. तर त्या गावात तुमचे जे साधे पिंपळाची वगैरे झाड आहेत, वडाची झाड आहेत, अगदी काही तलाव आहेत, आणि त्या गावात मोरांची संख्या भरपूर आहे. मोरांची संख्या एवढी आहे की त्या गावातल्या एखाद्या घराचा दरवाजा किंवा खिडकी उघडी राहिली तर मोर आतमध्ये येऊन तुमच्या किचन मधलं सगळे डबे वगैरे पालथे घालून त्यातलं जे काय खायला मिळेल ते खातात. आणि जर एखाद्याचा जो ज्याला आपण दिवाण किंवा कोच म्हणतो, काउच, ते मोरांनी फाडून त्यातले झुरळ इन्सेक्ट वगैरे खाल्ल्याची उदाहरणं आहेत. तर इतके मोर असणारं ते गाव आहे पाटडी म्हणून. आणि आपल्याकडे जशी मांजरं असतात, दार उघडं ठेवलं की घुसतात, येऊन दूध पितात. बरोबर. तर त्यानंतर जे वेटलँड आहे तिथे अगदी रेअर जे बर्ड्स आहेत आणि जे मायग्रेशन करतात रशिया आणि युरोप मधनं, हे बर्ड्स आणि यातले डक्स आहेत बरेचसे, आणि पेलिकन्स या पक्षाचं नाव घेणं खूप आवश्यक आहे. कारण पेलिकनचं जे साईज आहे त्याचं एवढं प्रचंड मोठं, म्हणजे या टेबलापेक्षा पाऊण हिस्सा एक पेलिकन असतो. पेलिकन म्हणजे ह्याच्यात 3 जाती असतात. पेलिकन म्हणजे या प्रकारचा पक्षी की त्याच्या चोचेला समोर असा पाऊच असतो आणि त्याच्यात मोठा मासा किंवा एखादा छोटा बदक वगैरे तो जाऊ शकतो. आणि हे जे पेलिकन आहेत ह्यांचं जे फिशिंग आहे हे जास्तीत जास्त फिश खातात. आणि ज्या वेळेला रण ऑफ कच्छ मध्ये पाणी मुबलक असतं त्यावेळेला पेलिकन्सचे थवेचे थवे येतात. आणि यांचं फिशिंग कसं चालतं हे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे काय करतात पेलिकन, एक मोठं सर्कल फॉर्म करतात, कम्युनिटी फिशिंग करतात. हे त्याच्यात साधारण एक 20 ते 50 पेलिकन्स असतात आणि ते सगळे पंख मारत आणि पाय मारत गोल असा लहान लहान करतात, गोल मोठा गोल करतात आणि मग ते जवळ येतात आणि मग त्यातला 1 किंवा 2 पेलिकन बुडी मारून त्या गोलामध्ये जेवढे मासे आहेत ते एकत्र खाऊन टाकतो. आणि ह्यांचं मासे खाण्याची कॅपॅसिटी प्रचंड असते. म्हणजे त्यांचा जो तो चोची खालचा जो पाऊच आहे तो सगळा भरून जातो आणि ते एका गल्प करतात.
म्हणजे अनलाईक ऑस्प्रे किंवा इगल ते असा तोडून तोडून नाही खात, अख्खा मासा तो आतमध्ये जातो आणि त्यानंतर पुन्हा ते सर्कल करतात, पुन्हा सगळे दूर जातात आणि पुन्हा पंख आणि पाय मारत मारत जवळ येतात, पुन्हा दुसरा पेलिकन बुडी मारतो आणि तो त्या सगळे एकत्र माशांना कन्झ्युम करतो. तर या प्रकारे हे पेलिकनचं जे कम्युनिटी फिशिंग बघताना आमचे किती तास गेले आणि ते खूप रंजक आहे. म्हणजे आता ऐकताना जर एवढं इंटरेस्टिंग वाटतंय, बघताना तर किती ना. बिलकुल. त्यानंतर फेमस आहे आपलं जे हे आहे लिटर रन ऑफ कच्छ इंडियन ग्रे वुल्फ साठी. इंडियन ग्रे वुल्फ प्रमाणेच डेझर्ट फॉक्स, त्यानंतर तिथे तुम्हाला एशियाटिक गोल्डन जॅकाल म्हणून एक सुंदर जॅकाल, म्हणजे दोन्ही ह्याचा आपण मराठीत कोल्हाच म्हणतो, पण जो एशियाटिक गोल्डन जॅकाल आहे त्याला एकदम गोल्डन फर असतं आणि पाठीवर ब्लॅक असं हे असतं. तर हे दोन्ही प्राणी तिथे दिसतात. याचप्रमाणे काही रेअर प्राणी की जे आणखी, पण एक गोष्ट नक्की असते की तिथे जे काही प्राणी आहेत त्यांनी सगळ्यांनी कमी पाण्यावर कसं जगायचं हे याला अडॅप्ट करून घेतलेलं आहे. याचप्रमाणे तिथल्या ज्या वनस्पती आहेत त्याही याच प्रकारे. आणि मग त्यात जे मी गेल्या वेळेला आपल्या मँग्रोव्ज बद्दल एकदा उल्लेख केलेला की साल्वाडोरा पर्सिका म्हणून जी वनस्पती आहे की जी सॉल्टी याच्यात पण व्यवस्थित राहते. इनफॅक्ट आपल्या मँग्रोव्ज मध्ये हे भरपूर आहेत आणि मग त्याला फळं येतात छोटी छोटी. तर साल्वाडोरा पर्सिका आणि ज्युलियाफोरा म्हणून एक इन्व्हेसिव्ह स्पीसीज आहे जी की साऊथ अमेरिकेमधनं आणलेली. तर ही ऍक्च्युली राजस्थानमध्ये त्यांच्या महाराजांनी की बाबा दुष्काळात जनतेला सरपण मिळावं म्हणून ती ज्युलियाफोरा अक्षरशः त्यांनी विमानातनं टाकलेली. पण तिचा मध्ये मधल्या काळात एवढा प्रसार झाला आणि ते जमिनीतलं पाणी वगैरे सगळं शोषून घेते. तर ह्या प्रकारचा, त्यामुळे ह्या ज्या जमिनीत जे गुजरातचा जो सेंट्रल भाग आहे कच्छचा, याच्यात खूप कमी पाणी, म्हणजे पावसाळा पडेपर्यंत तलाव असतो आणि त्यानंतर ते सगळं पाणी जमिनीत झिरपून जातं. त्या 5 नद्या गायब होतात आणि त्यानंतर मात्र तुमचं ड्राय राहतं आणि मग त्याच्यात सॉल्ट. ज्या वेळेला समुद्राची भरती येईल त्यावेळेला हळूहळू काही ठिकाणी पाणी पण दिसायला लागतं, पण पुन्हा होटी आली की ते पाणी निघून जातं. मग हे सगळं सायकल जे आहे याच्यात अनेक प्रकारचे पक्षी, मी पेलिकन सांगितलं, डोमिसेल क्रेन म्हणून काही पक्षी येतात ते सुद्धा तिथे आहेत. त्यानंतर व्हाईट टेल्ड लॅपिंग म्हणून जो ह्या पर्टिक्युलर ड्राय डेझर्टमध्ये दिसणारा प्राणी आहे. त्यानंतर डेझर्टमध्ये, फक्त डेझर्टमध्ये मिळणारे म्हणून असे कमीत कमी 100 पक्ष्यांच्या जाती असतील की त्या तिथे आहेत आणि त्या दुसरीकडे तुम्हाला मिळत नाहीत. विविध प्रकारचे साप, त्यानंतर एक शॉर्ट इयर्ड आऊल म्हणून असतं. तर ते आऊल नेहमी झाडांच्या आडोशाला वगैरे असतं आणि त्याचे जे इयर म्हणजे कानावरचे जे पिस आहेत टप्स, तर ते त्याची साधारण उंची, ते जे गवत किंवा झाड आहे त्याच्या उंची बरोबर येते आणि तुम्हाला सुरुवातीला असं दिसेल की ते पण काहीतरी पानं किंवा गवत आहे म्हणून. तर इतक्या ह्याच्यात तो लपलेला असतो. त्यानंतर मी मगाशी सांगितलं की स्पायनी टेल्ड लिझर्ड, सांडा ह्यासारखे अॅनिमल, पेंटेड स्टॉर्क आणि जे रंगीत करकोचा वगैरे हे तिथले खूप कॉमन आहेत. जे काही फिश पकडून खातात हे सगळे स्टॉर्क्स, स्पून बिल झाला म्हणजे चमचा ज्याला आपण मराठीत म्हणतो, हे अगदी सगळे कॉमन आहेत. मग ह्याच्यात प्राण्यांमध्ये जे निशाचर म्हणजे आपण ज्याला नॉक्टर्नल म्हणतो, त्याच्यात बरेचसे खूप रेअर, म्हणजे तुमचं ज्याला सायाळ म्हणतो आपण, इंडियन पोर्क्युपाईन, सायाळ. त्यानंतर एक अगदी इतका छोटासा आणि ज्यावेळेला कोणी आलं की त्याचा बॉल बनतो फर, तो एक प्राणी आहे. ते सुद्धा तिथे भरपूर आढळतात. दोन्ही प्रकारचे मुंगूस, म्हणजे इंडियन ग्रे मुंगूस आणि दुसऱ्या प्रकारचा एक मुंगूस, लिटल मुंगूस किंवा ज्याला आपण ड्वार्फ मुंगूस म्हणतो, हे सगळे मुंगूस तिथे प्रामुख्याने आढळतात. साप भरपूर आहेत. तर हे सगळं मिळून एखाद्या माणसाने जर 2 ते 3 दिवस लिटल रन ऑफ कच्छ मध्ये एखाद्या गाईडच्या मदतीने जर हे बघितलं तर कुठल्या सीझन मध्ये एक पर्यटकाने गेलं पाहिजे. करेक्ट. मी सांगितलं की बाबा नोव्हेंबरमध्ये सुद्धा तिथली थोडी जमीन ओली असते कारण पाऊस पडून गेलेला असतो सप्टेंबर पर्यंत.
डिसेंबर ते मार्च हा जो सीझन बेस्ट आहे. आणि याच्यात आणखी 2-4 गोष्टी म्हणजे जे रॅप्टर्स म्हणजे बर्ड्स ऑफ प्रे ज्याला म्हणतो. आता मी जेवढे बर्ड्स सांगितले ते बर्ड्स ऑफ प्रे नव्हते, ते साधे पक्षी आहेत जे की मासे खातात किंवा जे यातले डक्स आहेत ते गवताचे काही भाग किंवा इन्सेक्ट्स वगैरे खातात. बर्ड्स ऑफ प्रे मध्ये सगळ्यात मोठे बर्ड म्हणजे एक ईस्टर्न इम्पिरियल ईगल आणि दुसरे म्हणजे ईगलच्या बऱ्याच स्पीशीज. मग ह्याच्यात तुम्हाला गोल्डन ईगल, त्यानंतर अशा ईगलच्या ज्या स्पीशीज की ज्या येऊन मोठ्यापासून मीडियम पर्यंत हे सगळे तिथे मायग्रेट होऊन येतात ह्या हिवाळ्याच्या काळात. आणि सगळ्यात वेगाने उडणारा पक्षी जो आहे पेरेग्रीन फाल्कन हा तिथे असतो. आणि हा पक्षी दुसऱ्या पक्ष्यांवर अक्षरशः जातो. म्हणजे जे कबुतर वगैरे असतात जंगली म्हणा, त्यांना स्पीडमध्ये म्हणजे त्याचा जो अटॅक असतो तो एखाद्या सामान्य पक्षाला त्याचा जो स्पीड असतो आणि त्याचं जे एक नख लागतं ते त्याला सायकोलॉजिकली बेशुद्ध करायला पुरेसं असतं. त्यानंतर म्हणजे तो प्राणी इतका शॉक होतो, इतका ह्याच्यात जातो ज्याला आपण ट्रॉमा म्हणतो, की त्यानंतर तो कदाचित उठतच नाही. तर ह्या प्रकारचे पक्षी आहेत. माझा एक व्यक्तिगत अनुभव तिथला सांगतो की मला तिथे गेल्यानंतर एका पर्टिक्युलर सफारीवर माझ्याबरोबर एक साधारण एक 20-21 वर्षाचा एक ड्रायव्हर होता, यंग होता. आणि आम्ही एका ठिकाणी जात होतो आणि सडनली आम्हाला दिसलं की एक कोल्ह्यापेक्षा मोठा प्राणी आहे म्हणून. आणि आम्ही बघतो तर साधारण इंडियन ग्रे वुल्फ अडल्ट. आणि त्याला आपण हेही म्हणू शकतो की त्यांचा जो कळप असतो त्यात एक अल्फा मेल असतो. तर तो अल्फा मेल असावा कदाचित. तो ह्या टेबलापेक्षा जास्त उंच होता आणि त्याला बहुतेक भूक लागलेली आणि तो शिकार बघत होता. आणि त्यांनी काय करावं, आम्ही जसं त्याला निरीक्षण करत गेलो तो आमच्या जीप भोवती असे सर्कल करत गेला आणि हळूहळू तो जीपच्या जवळ यायला लागला. आणि हे जेवढे ग्रे वुल्फ म्हणजे जे लांडगे आहेत हे सगळे माणसांवर अटॅक करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तर माझा ड्रायव्हर घाबरला की बाबा सर ये अटॅक तो नाही करेगा हा मला विचारतोय. तर मी त्याला सांगितलं की थोडा देर रहो, हम लोग देखेगा क्या कितना नजदीक आता है. आणि आम्ही पाहिलं तो हळूहळू जवळजवळ एक 15 फुटावर आला. तेव्हा मग मी निर्णय घेतला की त्याला आपण थांबून आमंत्रण देण्याऐवजी आपली सेफ्टी आणि त्याची सेफ्टी यासाठी आपण इथून निघून जावं. कारण बहुतेक तो दुसऱ्या टेरिटरीत जाणार नाही, कारण दुसरी टेरिटरी कदाचित दुसऱ्या लांडग्याची असेल. तर मग गाडी स्टार्ट करू शकतो तेव्हा आम्ही गाडी सुरू केली आणि तो असा मागे होता. आम्ही सरळ गाडी तिथून काढली म्हणजे त्याला वाव दिला नाही कुठल्याही प्रकारचा अटॅक करायचा. तर हा निर्णय जो आहे तो कदाचित त्या वेळेवर मागे होता म्हणून तुम्ही डेअरिंग करू शकता गाडी काढायचं. त्याच्या अंगावर नाही, त्याच्या अंगावर गाडी घेऊन जाणं शक्यच नाही. तर हे झाले काही प्राणी पक्षी. तो जो छोटासा बॉल होतो त्याचं नाव हेजहॉग. तर हे पण आहेत आणि काटे असतात. आणि यांच्यावर ह्या सगळ्या अॅनिमल्सवर जे रात्री बाहेर निघतात आणि तिथल्या अच्छा ह्या तुम्ही मला विचाराल की ह्यांना पाणी मिळतं कुठून. तर जे सकाळी दव पडतं. मी स्वतः गल्फमध्ये 9 वर्ष काम केलेलं म्हणजे जे अरेबियन डेझर्ट आहेत तिथं मी बघितलं की थंडीमध्ये हे डेझर्टचं टेम्परेचर अगदी 0 डिग्री पर्यंत जातं आणि तुम्ही जेव्हा सकाळी उठता तेव्हा प्रत्येक गोष्टीवर भरपूर दव पडलेलं असतं आणि कंडेन्सेशन इतकं प्रचंड असतं की तुम्ही जर तिथलं एखादी वनस्पती खाताना तुम्हाला तेवढं पाण्याचं पण कन्झम्पशन होतं. तर आणि त्यातल्या त्यात ह्या बऱ्याच सायंटिस्टनी एक्सपेरिमेंट करून खास करून या हेजहॉगवर बाबा हा प्राणी असा काय खातो. तर त्यांना 30 दिवस संपूर्ण ड्राय केलेलं फूड दिलं. तर यांचं इंटरनल मेकॅनिझम असं आहे की 0% पाणी असलेलं फूड हे लोक 30 दिवस खाऊन जगू शकतात. म्हणजे त्यांना 30 दिवस पाणी लागत नाही. बराच काळ वाचलं होतं, मला तो उल्लेख करायचाच होता की 6 महिने उपाशी राहतात. म्हणजे 6 महिने ते स्टोर करून ठेवतात फूड आणि त्याच्यावर ते राहतात असं पण आहे ना. पाणी नसतं. या ग्रुपमध्ये अस्वल येतील हिवाळ्याचे जे महिने आहेत हिमालयामध्ये किंवा कॅनडा किंवा याच्यात. तर ते 6 महिने ते बाहेरच नाही पडत. एवढी थंडी असते बाहेर की ते त्यांची एनर्जी कॉन्झर्व करतात आणि कुठेतरी एखाद्या वॉर्म ठिकाणी बसून राहतात ते.
मुळीच बाहेर पडत नाही. तसंच पाण्याचं सुद्धा ते कन्झम्पशन करतात Correct. आणि पाणी पण त्यांना 5-6 महिने लागत नाही असं करेक्ट. तर हे सगळं जे आपण नॉर्मली बघतो आपल्याकडे की प्रत्येक जनावर संध्याकाळी पाणी प्यायला कुठून तरी येतो, हे सगळं तिथे वेगळं आहे. की बाबा आपण, म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की आपलं जे विचार करायची पद्धत आहे, परसेप्शन जे आहे की आपण कुठल्याही गोष्टीबद्दल आपलं जे मत बनवतो, ते तुम्ही हे जे ग्रेट रिलेटेड रण ऑफ कच्छ सारखा जो एरिया आहे इथे गेलात तर ते कदाचित तुमचं सगळं मत बदलून जाईल. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करण्यासाठी या गोष्टी प्रवृत्त करतात. आणखी एक मला विचारायचं होतं, जसं आपण मायग्रेटरी बर्ड्सचं बोलतो आहोत, तर म्हणजे उन्हाळ्यात येणारे पक्षी वेगळे, पावसाच्या म्हणजे जे काही महिने असतील, एखाद दुसरा महिना तेव्हा येणारे पक्षी वेगळे, आणि परत हिवाळ्यात येणारे पक्षी त्या रण ऑफ कच्छमध्ये कुठले असतात, त्याविषयी थोडंसं सांगा. जरूर जरूर. आता हा जो सीझन चालू आहे ह्याच्यात एक गोष्ट होते की ह्याला इथिओपियन वेव्ह म्हणतात, की हळूहळू अरबी समुद्रावरनं आपल्याकडे वारे व्हायला लागतात. मला वाटतं 3 दिवस आधी ते धुळीचं वादळ झालं आणि घाटकोपरला जे हे होर्डिंग कोसळलं, हे जवळजवळ 90 to 100 किलोमीटर पर आवर हे त्याचे गस्ट आले. मधून जो वाऱ्याचा जोरदार एक झोका येतो तो गस्ट. तर हे असे 100 किलोमीटर पर आवर पर्यंत वारे येतात. आणि हे कुठून येतात, तर हे जे अरबी समुद्राचं बाष्पीभवन होऊन तिथे एक पॉझिटिव्ह प्रेशर तयार होतं, आणि हे जमिनीकडे, कारण जमिनीकडे तुम्हाला पाणी नसल्यामुळे तिथे प्रेशर लो असतं. तर हे जी याला इथिओपियन वेव्ह म्हणतात, आणि ही साधारण आपल्याकडे मेचे काही शेवटचे दिवस आणि जून ह्याच्यावर या स्वार होऊन साऊथ आफ्रिकेमधनं एक पावशा म्हणून पक्षी येतो. तर याचं नाव पावशा का, कारण आपल्याकडचे जे शेतकरी आहेत त्यांना हा पावशा दिसला की संकेत आहे की 2 ते 3 दिवसात पाऊस येणार. तर याला हर्बिंगर ऑफ मॉन्सून म्हणतात, की बाबा हा पक्षी आला म्हणजे पाऊस आला. याचप्रमाणे साधारण 70 ते 60 स्पीशीजचे पक्षी आहेत जे कधीही जमिनीवर येत नाहीत. फक्त जेव्हा याला वादळ येतं, स्टॉर्म, तर त्याला स्टॉर्म पेट्रेल वगैरे अशी नाव आहेत, की बाबा ते तेव्हाच दिसतात की जेव्हा ते वादळामुळे. नाहीतर हे पक्षी त्यांचा संपूर्ण लाईफ सायकल, जीवनकाल जो आहे तो कुठल्या तरी बोटीवर बसणार किंवा एखाद्या लाईट हाऊसवर बसणार किंवा समुद्रात काहीतरी तरंगतंय त्याच्यावर जाऊन बसणार, एवढंच. तर हे पण पक्षी जवळजवळ मी तुम्हाला सांगितलं 60 ते 70 स्पीशीज आहेत. त्यानंतर उन्हाळ्यात मायग्रेट करणारे पक्षी म्हणजे तुमचा एक पिट्टा म्हणून आहे. हा पिट्टा साऊथ इंडियात येतो, ह्याला मराठीत नवरंग म्हणतात कारण ह्याच्यामध्ये 9 रंग आहेत. तर हा साऊथ इंडियातनं मायग्रेट करून आपल्याकडे येतो. पिट्टाचा पण आला की समजायचा की उन्हाळा आला. त्यानंतर हिवाळ्यात येणारे पक्षी म्हणजे तुमचे जे वॅकटेल्स आहेत हे सगळे हिवाळ्यात तुम्हाला दिसतील, अवतरतात अक्षरशः जमिनीवर. त्यानंतर तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे डक्स, आणि एक ज्याला आपण बार हेडेड डक म्हणतो, तो हिमालय क्रॉस करून येतो. म्हणजे हा सगळ्यात उंचीवरनं आणि जास्तीत जास्त डिस्टन्स कव्हर करणारा पक्षी आहे, की जवळजवळ हजारो किलोमीटर अंतर कापून केवळ इकडे फूड मिळेल आणि वॉर्म वेदर मिळेल यासाठी येणारे. तर हे हिवाळ्यातले पक्षी झाले. तर ही काही उदाहरणं होती. तर हे मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं, आपण जो पहिला एपिसोड केला, की पक्ष्यांच्या जीवनाचा अभ्यास हा फक्त तुम्ही पक्षी निरीक्षण करणं जाऊन एवढाच राहिलेला नाही, की मायग्रेशन, त्यांचं नेस्टचं आर्किटेक्चर, त्यांचे कॉल्स, त्यांचं कोर्टशिप बिहेवियर, उदाहरणार्थ मोर. तर हे आता लोकांनी इतकं डीप नेलेलं आहे, आणि याच्यात त्यांनी त्यांचं जे अंडरस्टँडिंग आणि जी मॅच्युरिटी आहे ही ह्या लेवलला नेलेली आहे की जी कोणाला शक्य होत नाही. आणि ह्याच्यात 2 प्रकार आहेत, एक तर अभ्यास आणि दुसरं निरीक्षण, की जे अवेलेबल लिटरेचर आहे त्याचा अभ्यास. बरं, अवेलेबल लिटरेचर सगळं बरोबर आहे असंही नाही, ह्याच्यात फक्त रिसर्च पेपर्स आणि जे कोणी एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांचं काही निरीक्षण आहे ते लिहितात, ते वाचून. तर हे आता हळूहळू एक प्रचंड अवेअर अशी कम्युनिटी ज्याला म्हणतो आपण, खूप माहिती असलेली कम्युनिटी एक तयार होते. आणि
मला आनंद वाटेल की ह्या कम्युनिटी बरोबर काम करणं आणि त्यांचं ऐकून लोकांना मी ते एज्युकेट म्हणा किंवा खरंच फार मोठं काम आहे. म्हणजे तुमचा अभ्यास बोलण्यातून दिसतोय आणि तुम्हाला प्रत्येक आपल्याला कुठल्याही पक्षाविषयी तुम्हाला सगळ्या स्पेशीसची सगळी माहिती आहे. ते एक वाखाणण्याजोगं आहे. मला असं विचारायचं होतं की एक ते आता आपण जो वादळाचा विषय काढला तिथे ते स्टॉर्म येतं म्हणजे रेझर्ट्स मध्ये एक तेव्हा ते पक्षी नेमकं काय करतात, ते स्वतःचा बचाव कसा करतात, पक्षी किंवा प्राणी दोन्ही पण. ते स्टॉर्म असं खूप बघितलंय म्हणजे ते फार असं डेंजरस असं येतं. हे जे समुद्रावर उडणारे पक्षी आहेत यांना पॅलेर्जिक बर्ड्स म्हणतात. हे यांना स्टॉर्म पासून फार लांब जाता येते. कदाचित तो स्टॉर्मच्या आय पासून थोडा लांब जाऊ शकेल आणि काही पक्षी दुर्दैवाने सापडतात त्याच्यात आणि मग ते अगदी वीक होऊन समुद्र किनाऱ्याला उतरतात. मग बऱ्याच वेळेला आमचे पक्षी मित्र त्यांना जाऊन औषध पाणी करणं किंवा काहीतरी हेल्दी खायला देणं. मग तो पक्षी तिथे काही तास किंवा एखाद दिवस 2 दिवस बसतो. तो थोडस त्याच्या अंगात शक्ती आली का तो पुन्हा निघून जातो. आणि हे अतिशय चांगलं काम आहे की तुम्ही त्या पक्षाला रेस्क्यू केलं, त्याचं न्यूट्रिशन लेवल वाढवली किंवा त्याला सपोज काही पंखाला लागला असेल आणि त्याच्यावर उपचार केलेत. आणि या उपचारात मध्ये काही नाही, साधं तुम्ही अँटीसेप्टिक क्रीम जरी लावलं तरी खूप होतं. आणि सेम गोष्ट सापांची पण आहे. सापांचं बऱ्याच वेळेला लोक रिॲक्ट होतात. आपण गेल्या वेळेला बोललो तर त्याला मारतात काठीने किंवा याच्याने. तर तेही सिमिलर एक अँटीसेप्टिक लावलं तर तो साप निघून जातो, बरा होतो. मात्र साप हँडल करताना खूप काळजी. सेम वे पक्षी पण त्यांची चोच तुमच्या डोळ्यात वगैरे मारू शकतात, तर तीही काळजी घ्यायला लागते. तर हे याच्यासाठी वादळ म्हटलं की ते अचानक येतं ना, अचानक येतं. माहिती याच्यासाठी आपल्याकडे जे राणीचा बाग जे झू आहे तिथे बर्डचे फर्स्ट एड वगैरे करायचे कोर्सेस पण आहेत. म्हणजे एखाद्या माणसाला इच्छा असेल कोणालाही मी काही पक्ष्यांना फर्स्ट एड करावं वगैरे, हे कोर्सेस होतात तिकडे. आणि सिंपल, तुम्ही जर माणसाला फर्स्ट एड करू शकता तर प्राण्यालाही करू शकता. फक्त तो प्राणी हिंस्त्र असेल तर तुम्हाला काळजी घ्यायला लागते. आणि रण ऑफ कच्छ मध्ये फिरायचं तर ऑफकोर्स तुम्ही सजेस्ट कराल गाईड सोबतच जा आणि त्या जीप मधनच जायचं, बरोबर? म्हणजे बरोबर. आणि आता तुम्ही जर गुगल मॅप्सवर शोधाल की बाबा सफारी, लिटल रण ऑफ कच्छ सफारी किंवा बर्ड वॉचिंग, तर तुम्हाला गुगल मॅप्स मध्ये असे भरपूर विरमगाव मधले आणि आसपासचे गाईड्स मिळतील. मी जेव्हा जायचो, जेव्हा मी यंग होतो तेव्हा गाईड्स खूप कमी होते. ते आम्हाला ते अक्षरशः आमचे जे रेफरन्स बुक्स असायचे की लोनली प्लॅनेट किंवा बर्ड वॉचर्स गाईड इन इंडिया म्हणून, तर त्यातनं त्यांचे फोन नंबर शोधून त्यांना लँडलाईन वरनं फोन करून 1 आठवडा आधी त्यांना नोटीस देऊन की बाबा आम्ही येतोय, तुम्ही सोय करू शकाल का. आणि सगळ्या सोयी त्याला अतिशय बेसिक होत्या. आता तुम्हाला जसं कम्फर्ट पाहिजे त्याप्रमाणे हॉटेल्स आहेत. काही हॉटेल्स अगदी लोकल आर्किटेक्चर वगैरे आहे त्यांचं, तेही सुंदर. आणि त्यांच्या आवारात बरेचसे पक्षी वगैरे येतात. म्हणजे तुम्हाला तिथल्या आवारात बसून त्यांच्या कमीत कमी 10 स्पीशीज बघायला मिळतील. तर हे तिथलं आश्चर्य. म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेन की ज्या माणसाला त्याचं परसेप्शन लेव्हल बरोबर प्रयोग एक्सपेरिमेंट करायचे त्या माणसांनी, आणि हे जे वैभव आहे लिटल रन ऑफ कच्छचं, हे बघण्यासाठी जरूर जावं. ह्याचप्रमाणे काही लोकेशन्स आता इनफॅक्ट आता मध्ये पंतप्रधान मोदींनी काही कॅम्प्स लिटल रन ऑफ कच्छ मध्ये घेतलेले. तिथे एक लोकेशन आहे की जिथे सगळं जमिनीवर सॉल्ट पसरलेलं आहे, पांढरं. आणि ते पौर्णिमेच्या रात्री बरेचसे लोक जातात तिथे. ते ज्याला आपण व्हाईट सँड म्हणतो तसं ते एक फील येतं. म्हणजे तो सगळी जमीन चमकते पौर्णिमेच्या रात्री. तर तसेही लोकेशन तिथे आहेत. तिथं तुम्ही जर मला विचाराल की तुम्ही तिथे गेल्यावर काय मिळतं, तर मला अजूनही आठवतं बाजरीची भाकरी आणि त्यांच्या घरचं दुधाचं काढलेलं लोणी आणि सोबत लाल मिरचीचा ठेचा, असं एक सुंदर जेवण अगदी लोकल. आणि त्याच्याबरोबर दही. तर या प्रकारचं जेवण आम्ही एन्जॉय केलेलं आहे. तर हे सगळं लोकल फेअर्स ज्याला म्हणतो, असं बऱ्याचशा स्पेशालिटीज आहेत तिथे. आणि ते लोक तर पधारो मारो देश म्हणायला तयारच असतात. बिलकुल. नक्कीच. तर आज सागर म्हात्रे सरांनी आपल्याला रण ऑफ कच्छ बद्दल माहिती दिली आणि तुम्हाला आमचा निसर्गाचा कुशीत हा पॉडकास्ट नक्कीच आवडला असेल अशी खात्री बाळगतो आणि तुमची रजा घेते. मी तेजस्विनी. धन्यवाद.